धन्यवाद. ओव्हर टू कॉम्प्युटर बॉक्स. धन्यवाद दीपक. तर दुपारच्या 17 पासून ही बच्चे मंडळी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. अतिशय महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. कॉम्प्युटर बॉक्सला थोडंसं थांबवतो. व्यासपीठावर उपस्थित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद वाडा तालुका अध्यक्ष सन्माननीय अल्पेजी पाटील या ठिकाणी जोडले गेलेत. पाटील सरांच्या या ठिकाणी सन्मानित सत्कार केला जाईल किरणजी बांगर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. आपण पाहू शकता सन्मान आणि सत्कार होत असताना अल्पेजी पाटील सर या ठिकाणी जोडले गेलेत. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद वाडा तालुका अध्यक्ष यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना ओव्हर टू कॉम्प्युटर बॉक्स. पहिला चेंडू नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. बिग हिट षटकार 6+1 7 धावांवर भीमर चेंडू हाताळला जातो. पहिला चेंडू युवराजच्या माध्यमातून. ह्याच युवराजने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. पॉवर प्ले मध्ये 4 धावा देत 3 गडी बाद केले होते कुंदेस्पट कुंदेस संघाची. आणि इथे काय घडतंय तर पहिलाच चेंडू भीमर हाताळला गेला. भाई सकाळपासूनच आक्रमणाला सुरुवात करतोय. सकाळी पहिल्या मॅच मध्ये षटकाराने सुरुवात, दुसऱ्या मॅच मध्ये चौकाराने, तिसऱ्या मध्ये षटकाराने आणि पुन्हा एकदा षटकाराने सुरुवात करतोय. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू. वन मोर बिग हिट षटकार. वाह काय फलंदाजी. संध्याकाळच्या थंड वातावरणामध्ये क्रिकेट गरम होत आहे भाईच्या माध्यमातून. 2 चेंडूवर 2 षटकार. सुरुवात चांगली तर शेवट चांगला असं म्हटलं जाते. आगाज अच्छा तो अंजाम अच्छा ही होता है. यही दिखा रहे भाई. सुबह से बह रहे यहाँ पर छक्कों की बरसात कर रहे सुबह से. आजच्या दिवसातील सर्वात विस्फोटक फलंदाज भाई. पहिल्या सामन्यामध्ये 33, दुसऱ्यामध्ये 23 आणि तिसऱ्यामध्ये 35. आता सुरुवात झाले 2 षटकाराने. युवराजवर तुटून पडला या ठिकाणी भाई. अनादर हिट, अनादर वन मोर. सीमारेषा पार. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंवर आक्रमण झालेत. षटकार, एक चौकार. हॅलो आज भाई का बल्ला केवल छक्का और चौके की भाषा बोल रहा है. हेलो युवराज पुन्हा एकदा सज्ज झालाय भाईसाठी. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. एकच धाव मिळते या ठिकाणी बाईला. धावफलक 1 ने पुढे जाताना दिसेल. अतिशय वेगाने पुढे जाताना दिसतोय धावफलक. 18 वर जाऊन पोहोचलाय. 18 वर जाऊन पोहोचलाय धावफलक. कुणाल साठी आता त्या चेंडू फुल करायचा होता. चेंडू टॉपेज आहे. आता मात्र आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक येतात फाईन लेग रिजन मध्ये. चेंडूला उचलतात. दरम्यान 2 धावा कुणाल प्राप्त करतोय. 2 धावाने या ठिकाणी श्री गणेश करतोय आपल्या डावाचा कुणाल. 2 ने धावफलक पुढे जाताना दिसत. 20 वर खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते या ठिकाणी. जय हनुमान मैंदे आणि आई गावदेवी दिगाशी. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. जे जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. उदंड प्रतिसाद. सरपंच उपसरपंच चषकाला जय बजरंग कुंदेबी यांनी आयोजित केलेला हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात, अनुभवत आहात. दरम्यान पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय कुणालच्या माध्यमातून. सहजगत्या 2 धावा पूर्ण. धावफलक 22 वर जातोय. काही सुरुवात पाहायला मिळते. या आधीच्या सामन्यामध्ये 66 धावांची सलामी दिली होती या सलामीवीरांनी. फक्त इतिहास आणि इतिहासाच्या दिवसामध्ये घडवलाय ते या दोन्ही सलामीवीरांनी, या संघाने, जय हनुमान मैंदे संघाने. मागच्या सामन्यामध्ये 79 धावा कुठून काढल्या होत्या 4 षटकांमध्ये. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या होती. भागीदारीचा विचार केला तर 66 धावांची भागीदारी केली होती याच दोघांनी. दरम्यान आताचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूला खेळायचं होतं परंतु संपर्क होत नाही. दरम्यान पहिलं षटक समाप्त होत आहे.
परंतु काय सुरुवात पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकाचा विचार केला तर 22 धावा. या आधीच्या सामन्यात याच आई गावदेवी दिघाशी संघाच्या गोलंदाजाने काय मारा केला होता. मी सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं क्रिकेट आणि चित्तेने भरलेला खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलत असतो. याच गोलंदाजाने 3 गडी बाद केले होते आणि 4च धावा खर्च केले होते युवराजने. आता काय घडलं. गडी बाद करण्यात यश आलं नाही. 22 धावा बहाल केल्या समोरच्या संघाला. काय फलंदाजी केली भाई आणि कुणालने. हे आहे क्रिकेट. संध्याकाळचं वातावरण थंड वातावरण आहे. डोंगर कुशीत बसलेली आहे आमचं खेडगाव आणि क्रिकेटचं भव्य दिव्य असं मैदान, भव्य दिव्य आयोजन, त्यामध्ये गरम सामना मैदानांच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला. हुक केलाय चेंडूला. युवराज खाली पोहोचेल का नाही. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. भाई 2 ने पुढे जाताना दिसेल. 2 ने आपल्या संघाचा धाव फलक पुढे नेताना. आजच्या दिवसामध्ये जर चर्चा केली या भाईची तर धावा धावा आणि धावाच पाहायला मिळतात. प्रत्येक वेळेस आपल्या संघाच्या मदतीला ही सलामीची जोडी धावून आलेली आहे. 4था सामना खेळतायत आणि प्रत्येक सामन्यामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन चेंडूला पुल करायचा होता परंतु हवा तसा चेंडू बॅटवर चढत नाही. तर म्हणजे एकच धाव मिळते. 1 ने स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकवर येतोय कुणाल. कुणालने त्याच तोडीची फलंदाजी केलेली आहे या मैदानावर. भाईला चांगली साथ देताना पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये कुणाल. 25 वर जाऊन पोहोचलाय धाव फलक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या फलत्रूमध्ये चेंडूला अडवतोय. धावबाची संधी आहे या ठिकाणी आणि धाव बाद होतोय या ठिकाणी. कुणाल पहिला गडी बाद होतोय. जय हनुमान मैदेश संघाचा कुणाल बॅक टू द डगआउट. दरम्यान कुणाल माघारी परतोय. कुणालची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. शिवाजी काय फलंदाजी या तिन्ही फलंदाजांनी केले. जय हनुमान मैदेश संघासाठी हे 3 खेळाडू अतिशय महत्वाचे. आज सकाळच्या सत्रापासून खूप चांगली फलंदाजी या तिन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा हा सामना. 3 चेंडूंचा खेळ झालाय. सामना सुद्धा 3 षटकांचा ना. तर संध्याकाळचं सत्र आहे. अंधार होणार आहे. लवकर अंधार होतोय. या हेतूने 1 ओव्हर या ठिकाणी कमी केलेली आहे. परंतु काय सुरुवात पाहायला मिळते. सुरेख सुरेख सुरुवात म्हणजे 9 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकाचा विचार केला. 1 गडी बाद 25. नवीन फलंदाज येतोय शिवाजी. आणि शिवाजी आल्या आल्याच आक्रमणाला सुरुवात करताना दिसतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. दिघाशी संघासाठी. या दिघाशी संघाने आधीच्या सामन्यामध्ये टिच्चून मारा केला होता. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजांवर तुटून पडलेत फलंदाज. विशेष कौतुक करावं लागेल भाईचं. भाईने पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवली होती. 3 षटकार पाहायला मिळाले भाईच्या बॅटमधनं. विकी शिवाजीसाठी फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान एकच धाव मिळते शिवाजीला. 1 धाव मिळते संघाला. धावफलक जातो 30 वर. 1 गडी बाद 30. चांगली सरासरी आतापर्यंत राखण्यात यश आलंय. आज जे काही इतिहास घडले ते सर्व इतिहास आज जय हनुमान मैदेश संघाच्या नावावर जाताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट करायचा होता परंतु थोडासा पुढे टाकलेला चेंडू बॅटवर चढत नाही. दरम्यान एकचा दुसरीचा प्रयत्न थोडासा फ्लंबिंग होते क्षेत्ररक्षकाची. सहजगत्या दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दरम्यान षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकाचा विचार केला तर 1 गडी बाद 32. 16च्या सरासरीने धावफलक पुढे जाताना दिसतोय परंतु विचार केला गोलंदाजाचा तर विकीने या षटकामध्ये थोडस रोखण्यात यश मिळवलं. कारण पहिल्या षटकामध्ये युवराजने 22 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये धावा खर्च झाल्या त्या
10 धावा खर्च केल्यात. अंकुश मोरे यांच्याकडून एक खंदे समर्थक मैदे संघाचे प्रति षटकारास या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अंकुश मोरे यांच्याकडून मैदे संघासाठी शेवटच्या षटकामध्ये प्रति षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. खूप प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सरपंच उपसरपंच चषक आपण पाहत आहात, ऐकत आहात. जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं सहर्ष सस्नेह हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषकामध्ये जय बजरंग कुंदेबी यांनी आयोजित केली क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय धोंडा उडवली संघ, क्वालिफाय झालेला संघ साई स्पोर्ट खारबाव. आणि आज कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल त्यासाठी झुंज सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी दिगाशी आणि जय हनुमान मैदे या दोन संघांमध्ये संघर्ष सुरू झालाय. या षटकाची सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू निर्धाव, शिवाजीला निर्धाव चेंडू टाकलाय. दीपेश पुन्हा एकदा वेग पाहायला मिळतो भन्नाट. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळतो या ठिकाणी शिवाजी. थोडासा निराश करतोय समर्थकांना. दोन्ही संघाचे 12th मॅन या ठिकाणी टेन्स मध्ये पाहायला मिळतात. 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 12वा प्लेअर दिगाशीचा म्हणतो फक्त 3 धावा खर्च करेल, परंतु प्रतिउत्तर दिलंय शिवाजीने प्रतिउत्तर दिलंय. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार येतोय उत्तुंग षटकार. षटकारात 100 रुपये. गावदेवी वडवलीकडून दिगाशी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद. दरम्यान शिवाजीच्या बॅटमधून निघालेला दुसरा तडाखा बिग हिट षटकार. 44 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. 200 रुपये जमा झालेत, 500 ऍडव्हान्स मध्ये दिलेत. 200 कमावलेत. अजून एखादा पाहायला मिळेल का? 500 पुरे करून टाकेल का शिवाजी? ती धमक त्याच्या बॅट मध्ये आहे. साहेब सांगतायत की एक मारले तर 500च्या 500 देऊन टाका शिवाजीला. बघूया शिवाजी. दरम्यान काय होतंय या ठिकाणी? चुकी पाहायला मिळते. चेंडू तर सीमारेषा पार करतोय. बघूया 22 रुपये चौकार का? 4 धावा ना पंच? चौकार 22 रुपये नको. 4 धावा मिळत आहेत. धावफलक 48 वर. रेकॉर्ड आणि रेकॉर्ड पाहायला मिळतात. जय हनुमान मैदानाच्या माध्यमातून 3 षटकांच्या मॅच मध्ये आतापर्यंत 48 वर जाऊन पोहोचलाय संघ. स्पर्धेतील हायएस्ट स्कोर ह्या संघाच्या नावावर 79 धावा कुठून काढल्या होत्या. आता मात्र संधी आहे झेलची. झेल पकडला जातोय. खेळ खलास होतोय शिवाजीचा. खेळ समाप्त होतोय जय हनुमान मैदान संघाचा. पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी 48 धावा धावफलकावर कुठून काढले त्या जय हनुमान मैदान संघाने. आणि 49 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलंय ते आई गावदेवी दिगाशी संघासमोर. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. महत्वाचा सामना ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आज सामने खेळवले गेले. 2 दिवस या ठिकाणी ओपन क्रिकेट खेळवलं गेलं. त्यामध्ये धोंडा वडोली संघ पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. कालच्या दिवसामध्ये साई स्पोर्ट खारबाव हा संघ क्वालिफाय झाला. आणि आता मात्र शेवटच्या 15 मिनिटात ठरेल की कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. दरम्यान सन्माननीय अंकुशजी मोरे यांच्या माध्यमातून शिवाजीला या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले. प्रति षटकार असल्याने 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. या ठिकाणी अंकुशजी मोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दरम्यान वडवली आई गावदेवी वडवली या संघाकडून आई गावदेवी संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद वडवली ग्रामस्थांचे. दरम्यान सन्मान होतोय या ठिकाणी अंकुशजी मोरे साहेब मध्ये संघाचे खंदे समर्थक.
दरम्यान या ठिकाणी सन्मान केला जातोय अंकुशजी मोरे महिंदे संघाचे खंदे समर्थक भास्करजी होगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आपण टीव्ही मॉनिटरवर पाहू शकता. हे आमचं मुख्य व्यासपीठ 49 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. आई गावदेवी दिगाशी संघासमोर. जर का दिगाशी संघ हा सामना जिंकले तर पंकज भाई यांच्याकडून 50 टी शर्ट दिले जातील दिगाशी संघासाठी. जर का दिगाशी संघ आज क्वालिफाय झाला या ठिकाणी तर पंकज भाई यांच्याकडून संघासाठी 50 टी शर्ट दिले जातील. एकोणपन्नास धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उमेश आणि विकी ही सलामीची जोडी. मातबर अशी सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज चेतन. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होईल. डाव्या हाताचा उमेश सामना करेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय चेतन. डाव्या हाताने गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. बिग ब्लो. मोठा मासा गळाला लागलाय असं म्हणावं लागेल. उमेश बॅक टू द डग आउट. विश्वास बसत नाही या ठिकाणी उमेशला की हा चेंडू हातात जाऊन बसला कसा. कारण पॉवर प्लेचं षटक होतं. इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो आणि खूप मोठा हादरा बसतो या ठिकाणी दिगाशी संघाला. उमेश बॅक टू द डग आउट. पहिला गडी बाद होतोय. परेश येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यश मिळतंय चेतनला. यश मिळतंय जय हनुमान महिंदे संघाला. मोठं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात खराब झाली. हॅलो हॅलो. चेतन पुन्हा एकदा सज्ज झालाय. लेफ्ट दरम्यान निर्धाव चेंडू हाताळला जातो चेतनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेतन तयार झालाय सज्ज झालाय. आता मात्र लाभ केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतो 6 धावांसाठी. हा येतोय षटकार. जर का आज सामना दिगाशी संघाने जिंकला तर पंकज भाई यांच्याकडून 50 टी शर्ट संघासाठी दिले जातील. आगाज केलाय. षटकाराने या ठिकाणी सुरुवात झाली. फलंदाज परेशच्या माध्यमातून 6 धावा येत आहेत. चेतन पुन्हा एकदा. आता थोडासा पुढे टाकलेला चेंडू. इनफिल्डच्या वरून चेंडू थांबणार नाही. चेंडू दणदण करत निघून जातोय. सीमा रेषा पार. एक चौकार पाहायला मिळतोय. परेश ऑन फायर. फायर करावंच लागेल. आक्रमण करावीच लागतील. लक्ष मोठं आहे. 49 धावांचं. 10 धावा धावफलकावर लागले आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 4. गडी बाद झालेत 1. गडी बाद 10. अजून एखादा मोठा फटका आणि पाहायला मिळतोय 1 मोर विकेट. परंतु मात्र या ठिकाणी झेल पकडला जातोय. खेळ खल्लास होतोय परेशचा. परेश बॅक टू द डग आउट. परेश माघारी परततोय. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला होता. सुरुवात चांगली झाली होती परंतु सातत्य टिकवता आले नाही. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये स्क्वेअर लेग मध्ये सहज सोपा झेल देऊन माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. दीपेश आलाय. एक तेरी एक मेरी असं मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळतंय. कधी चेतन हवी होतं तर कधी फलंदाज हवी होतात. पहिल्या चेंडूवर चेतन हवी झाला होता. त्यानंतर चेतनवर आक्रमण झाली. पुन्हा प्रतिकार केला आणि चेतनने माघारी धाडला. तो म्हणजे फलंदाज परेशला. चेतन पुन्हा एकदा. आता चेंडू मध्ये वेग पाहायला मिळाला. गुडलेंवर टप्पा पडल्यानंतर थोडा उसळी घेतोय चेंडू. झपकन निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. षटक संपताय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकाचा विचार केला तर 2 गडी बाद 10 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. 39 धावांची गरज. 12 चेंडू 39 धावा. सामन्यामध्ये अजूनही रंगत येऊ शकते. जर का एक दुसरा मोठा फटका सुरुवातीलाच आला दुसरा षटकाच्या तर निश्चितच सामना रंगेल. कारण ती ताकद दिगाशी संघामध्ये आहे. हार्ड हिटर फलंदाज 9व्या क्रमांकापर्यंत
चक्कर मारण्याची ताकद ठेवतात फलंदाज. 12 चेंडू 39 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आलाय शिवाजी. अनुभवी चेंडूला मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. दरम्यान बघूया चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघूया दुसरीच्या प्रयत्नात काय झालंय. बघूया दुसरीचा प्रयत्न झालाय. काय डिसिजन दिलं जातं या ठिकाणी. तर पण एक धाव पूर्ण झाले आणि गडी बाद घोषित केला गेलाय. जर का पंचांना आवश्यकता वाटली तरच रिव्ह्यू बघितला जाईल. पंचांचं सॉफ्ट डिसमिसल आहे. धावबाद झालेला आहे. क्लिअर पंचांच्या मरणामध्ये कुठलीही शंका नाही. त्यामुळे या ठिकाणी टीव्ही मॉनिटरवर बघितलं जाणार नाही. पंचांच्या निर्णयावर आपण आक्षेप घेऊ शकत नाही. तिसऱ्या पंचाची सुविधा आपल्याकडे नाही आहे. पंचांनी या ठिकाणी बाद केलेले विकी आपल्याला बाहेर यायचं आहे. पंचांना त्याची आवश्यकता वाटत नाही. जर का पंचांना आवश्यकता वाटली तरच या ठिकाणी बघितलं जाईल आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी आउट आहे. तुम्ही डगआउट मधून काही सूचना करू नका. जर पंच थोडेसे संशय असतील, पंचांच्या मनामध्ये संशय असता तर पंचांनी सांगितलं असतं तरच आम्ही टीव्ही मॉनिटर बघू शकतो. जर पंच बघूया पंच पुन्हा एकदा आपसमध्ये बात करतायत, काय निर्णय देतायत आणि पंच सॉफ्ट सिग्नल आउट का. सॉफ्ट सिग्नल आपला काय आउट आहे. ठीक आहे. रिप्ले मध्ये पुन्हा हे चित्र चेक केलं, परंतु चेंडू स्टंपवर आदलण्या अगोदरच विकेट किपरचा जो पाय आहे तो स्टंपला लागला होता. हे चित्र दिसले गेले. इथे नॉट आउट असेल. थँक्यू सो मच. अगदी महत्वाच्या वेळेस पंचांनी जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय. चला सामना सुरू करूया. धावफलकाचा विचार केला, 12 वर जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मोठं लक्ष आहे, 49 धावांचं लक्ष. थोडीशी सुरुवात खराब झाली या ठिकाणी दिघाशी संघाची, कारण 2 गडी माघारी परतलेत उमेश आणि परेश, परंतु अजूनही विकी आणि दीपेश ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे तो शिवाजी. पहिले चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. आताचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू या ठिकाणी विकीसाठी हाताळला जातोय. अनुभवी फलंदाज आहे शिवाजी आणि तेवढाच अनुभव दिघाशी संघाकडे पाहायला मिळतो, विकीकडे पाहायला मिळतो. सातत्याने हे क्रिकेट खेळत असतात. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू, ताकदवर फटका आहे परंतु एलेशन मिळत नाही.
सहज सोपा झेल पकडला जातोय. विकी बॅक टू द डगआउट. तिसरा गडी बाद होतो या ठिकाणी आई गावदेवी दिघाशी संघाचा. मोठा आदरा विकी त्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती सकाळच्या सत्रामध्ये. भाई या ठिकाणी पंकज भाई हॅलो पंकज भाई मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. तिसरा गडी बाद होतोय 12 या धावसंख्येवर. शिवाजी पुन्हा एकदा पुढे सरसावत भाई यांना खेळायचं होतं. विकेट किपरच्या हातामध्ये जेल दिला जातोय. अजून एक गडी बाद होतोय. चौथा आदरा बसतोय या ठिकाणी. खरं तर संध्याकाळचं सत्र होतं. मैदे संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय म्हणावा लागेल. कारण संध्याकाळी हे वातावरण आहे. खर तर मोठे फटके मैदानाच्या बाहेर सहसा जात नसतात. खूप चांगला निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजेच संघनायकाचा. जय हनुमान महिंदे संघाच्या संघनायकाने तो निर्णय योग्य निर्णय आणि चांगल्या धाव फलकावर जोडल्या आणि तो दबाव पाहायला मिळतो फलंदाजांवर. आई गावदेवी दिघाशीच्या फलंदाजांवर. 8 मध्ये 37 धावांची गरज. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 37 धावांची गरज म्हणजे अजूनही 6 षटकार मारावे लागतील. 8 चेंडू मध्ये 6 षटकार बसतील का नाही. अजून एक चेंडू निर्धाव. 7 मध्ये 37. सामन्यातील हवा काढणारी गोलंदाजी पाहायला मिळते शिवाजीच्या माध्यमातून. आज खूप चांगलं क्रिकेट जय हनुमान महिंदे संघाच्या माध्यमातून. सगळ्यात मोठी भागीदारी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. सगळ्यात हायेस्ट स्कोर पाहायला मिळाला. त्यानंतर सगळ्यात या टुर्नामेंट मध्ये सगळ्यात बेस्ट पार्टनरशिप तर झालीच परंतु उच्चांकी धावसंख्या सुद्धा. अजून एक गडी बाद होतो दरम्यान. युवराज येतोय. थोडेसे खांदे झुकलेले पाहायला मिळतात. आता मात्र दिघाशीच्या गटामध्ये शांतता पाहायला मिळते. आता मात्र तिथं खेळीमेळीचं वातावरण. कारण सामन्यातील हवा जवळजवळ निघालेली असं चित्र पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. 6 चेंडू 37 धावांची गरज सामना संपण्यास जिंकण्यासाठी आई गावदेवी दिघाशी संघाला. परंतु चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आज मैदानामध्ये. आता मात्र पहिल्याच चेंडूला भिरकावून दिलाय. जेल सुटतोय. एकच धाव मिळेल. औपचारिकता या ठिकाणी शिल्लक राहिले. फक्त औपचारिकता. दरम्यान वाईट चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. खेळ प्रेक्षक बघा. प्रेक्षकांना एकतर्फी सामना आवडत नसतो. मैदान रिकाम झाल्यासारखं दिसतंय. मात्र दिलस्कूप करण्याचा प्रयत्न. झेल होईल का. हो अजून एक फलंदाज बाद. युवराज बॅक टू द डगआउट. दरम्यान संध्याकाळच्या सत्रामध्ये असं वाटत होते की थंड वातावरणामध्ये एखादा गरम सामना पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी पन्नू आलाय. पुढचा चेंडू आणि सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक जज करतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय या ठिकाणी आई गावदेवी दिघाशी संघाचा.
तीन चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. पॉइंट रिजन मधून चेंडू जातोय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल या ठिकाणी. अभी 2 गेंद में चाहिए, बहुत रन चाहिए. तो अगली गेंद उठा के मारना चाहते थे, रिवर्स करना चाहती है, चूके गेंद जगह पे, डॉट बॉल लुढ़क गई, उड़ाई गई, गुदु गुदु गुदु. और आखिरी गेंद और जीत की तरफ मुड़ते हुए जय हनुमान महिंद्रे. कॉन्ग्रेचुलेशन महिंद्रे टीम. हल हल आले. तर चला जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय चांगला अष्टपैलू कामगिरी केली तो म्हणजेच जय हनुमान महिंद्रे संघाचा शिवाजी. 17 धावा आणि 3 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं होतं. शिवाजी ठरतोय